श्रीराम समर्थ. श्रोते हो नमस्कार. आज गंगा दशहरा महापर्वकालाचा समाप्तीचा दिवस. 10 दिवसांच्या या पर्वकालामध्ये जरी शक्य झालं नाही तरी आजच्या दिवशी तरी गंगा स्नान करावं. नाही गंगा स्नान शक्य झालं तर गंगा मातेचं स्मरण तरी करावं. आपण हात जोडून गंगा मातेची प्रार्थना करू आणि त्यानंतर एक मंत्र मी म्हणेन, तो मंत्र माझ्या मागे म्हणा आणि गंगा मातेला प्रार्थना करू की आमचं सर्व दैन्य दुःख पाप हरण कर. हात जोडा. गंगा गंगेतियो ब्रूयाद योजनानां शतैरपि मुच्यते सर्व पापेभ्यो विष्णुलोकांस गच्छति. नमामि गंगे तव पादपङ्कजं सुरासुरैर्वन्दित दिव्यरूपं भुक्तिंच मुक्तिंच दधासि नित्यं भावानुसारेण सदा नराणाम्. आता मी मंत्र म्हणेन, माझ्या मागे म्हणा. ओम नमो भगवत्यै नारायण्यै दशपापहरायै शिवायै गंगायै विष्णुमुख्यायै क्षयायै रेवत्यै भागीरथ्यै नमो नमः. नमो नमः. नमो नमः. गंगा माता की जय असं स्मरण करून गंगा मातेला नमस्कार करावा आणि आजच्या पर्वकाळावरती यथाशक्ती वेदस्वरूप, विष्णुस्वरूप, ब्राह्मणाला, गुरुजनांना, ज्यांच्यावर आपली श्रद्धा असेल त्यांना यथाशक्ती ऋतुफळ म्हणजे आम्रफल, आंबे 10 संख्येमध्ये दान करावे. नाही शक्य झाले तरी वाटीभर गहू, एखादा आंबा, त्यावर यथाशक्ती दक्षिणा ठेवून गंगा माते प्रीत्यर्थ विष्णू स्वरूप द्विजाला हे दान द्यावं. नाही शक्य झालं तर किमान नमस्कार तरी करावा आणि हेही शक्य झालं नाही तर किमान भगवंताचं नामस्मरण मात्र अवश्य करावं. आणि ज्यांची इच्छा आहे आम्हाला दक्षिणा समर्पण करायची त्यांनी आमच्या 98 60 78 29 89 या गुगल पे, फोनपेद्वारे दक्षिणा समर्पण करावी. केलीच पाहिजे अशी अजिबात सक्ती नाही. भगवत कार्य करत राहावं आणि आनंदात राहावं. आणि हे आपल्याला माहिती झालं आहे ते मात्र अनेकांना माहिती करून द्यावं. नक्कीच अशा प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आपल्या या अविरत दासनवमी महोत्सव या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जय जय रघुवीर समर्थ.